नमस्कार. महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्याच्या प्रती एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणाले की शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना आम्ही गाडी बंगला पाहून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत आणि प्रवीण परदेशी यांच्या समितीचा अहवाल आल्यावरच आम्ही कर्जमाफी करणार आहोत. सर्वप्रथम तर त्या प्रवीण परदेशी यांना एसी मध्ये बसून शेतकऱ्यांचा व्यथा काय ढेकळं कळणार आहेत का? आणि हो, ज्यावेळेस या देशाच्या उद्योगपत्यांचं हे 16 लाख कोटींचं कर्ज ज्यावेळेस तुम्ही राईट ऑफ केलं, माफ केलं, तेव्हा 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 तुम्ही कुठलीच आट आणि तट त्या उद्योगपत्यांना लावली नाही. आणि तसेच ज्यावेळेस तुम्ही कर्मचाऱ्यांना 8वा 7वा आणि 8वा वेतन आयोग लागू करता त्यावेळेस तुम्ही म्हणता का आम्ही कलेक्टरला, सीओना आणि क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्यांना यामध्ये आम्ही बसवणार नाही, त्यांना त्यामध्ये पात्र करणार नाही. त्यावेळेस तुम्ही त्यांना म्हणू शकत नाहीत. आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांचाच विषय येतो त्यावेळेस तुम्हाला शेतकऱ्यामध्ये गटतट पडायची आहे. शेतकऱ्यांना ज्यावेळेस कर्जमाफी द्यायची आहे तेव्हा तुम्हाला अटी लावायची आहे. अरे, जनाची नाही मनाची आपल्याला वाटली पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती आहे, ज्या शेतकऱ्यांनी बँकेचा कर्ज घेतलेला आहे, त्याच्या सातबारावर बोजा आहे, त्यांची तुम्ही सरसकट सातबारा कोरा करतो असं म्हणले होते, त्यांचा तुम्ही कोरा केला पाहिजे. नव्हे तर तुमच्यात जर हिंमत असेल तर निदान तुम्ही 5 लाखाची तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, असं आमच्या शेतकऱ्यांचं मागणं आहे. जर तुम्ही शेतकऱ्यामध्ये गटतट पाडण्याचं काम कराल, शेतकऱ्यांना याही कर्जमाफीमधून वंचित ठेवण्याचं काम कराल, शेतकऱ्यांच्या आत्महत्याला कारणीभूत ठराल, तर येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रालयावर येऊन त्या ठिकाणी आम्ही शेतकरी आंदोलन करू आणि अरबी समुद्रामध्ये सार्वजनिक आम्हाला त्या ठिकाणी आत्मदहन करावं लागेल याची नोंद आपण घ्यावी. म्हणून आपल्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो.